नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत मराठेवाडा भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला. श्रद्धा, शौर्य आणि स्वाभिमानाचा प्रतीक असलेल्या या पवित्र स्थळाला. मंडळी, मुंबईहून तुम्ही जर येत असाल तर भिवंडी मराठेवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला पोहोचणे खूप सोपे आहे. रेल्वेने येताना मुंबईहून भिवंडी रोड स्टेशनला उतरावे. तिथून रिक्षा किंवा टॅक्सीने 15 ते 20 मिनिटात मंदिराजवळ पोहोचता येते. बसने प्रवास करत असाल तर मुंबईहून भिवंडी बस स्थानक गाठा आणि तिथून स्थानिक बस किंवा रिक्षा घ्या. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी मुंबई नाशिक महामार्ग NH3 हा सोपा मार्ग आहे. अशा प्रकारे तुम्ही सहज या पवित्र शक्तिपीठाला भेट देऊ शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबाग तर कौतुक ब्लॉग्स. मंडळी, नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं हे वर्ष सुख आणि समृद्धीने जावं हीच आपली प्रार्थना आहे. तर मंडळी, आज आपण आलो भिवंडी इथे आणि जे आपलं छत्रपती महाराजांचं एक मंदिर बांधलंय नवीनच, त्या मंदिरचा आपण भेट द्यायला जाणार आहोत तिथे आता. तर मंडळी, हे बघा आपले आजचे सगळे मेंबर्स, स्मृती आहे, पूजा आहे, सुमेश आहे आणि त्यांचे छोटे आहेत आणि आपला कर्तव्य सुद्धा आहे. तर चला पटापट जाऊया आणि दर्शन घेऊया. मंदिरात जाऊन छत्रपती महाराजांच्या मराठेवाडा या तालुक्यातलं मंदिर बघूया. तर मंडळी, हे बघा इथे आलात की तुम्हाला इथे बाईक पार्किंग आहे समोरच आणि हे असं गावातच आहे मंदिर बांधलेलं. बघा एकदम नेचर, बघा एकदम भारी वाटतं इकडचं. राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो, सामर्थ्याचा सर्जा. शककर्त्याचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो, सामर्थ्याचा सर्जा. मराठेवाडा भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर शक्तिपीठ हे शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर शिवरायांच्या शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी शिवजयंती व इतर उत्सवांच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात. शांत परिसर, भक्तिमय वातावरण आणि शिवरायांच्या पुतळ्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक तसेच आध्यात्मिक महत्त्व लाभलेले आहे. युगंधराचा योगी अन तो, सामर्थ्याचा सर्जा. चंद्रराज तू, सूर्यराज तू, चंद्रराज तू, समरराज तू, तीर्थराज तू, समरराज तू, तीर्थराज तू. राजयोग तू, त्यागयोग तू, राजयोग तू, त्यागयोग तू. वायुगतीने वीरश्री तव, कीर्ति भेदी क्षितिजा. युगंधराचा योगी अन तो, सामर्थ्याचा सर्जा.
सर्जा महाभारत घडले जेथे महाभारत घडले जेथे रामायण ते घडले तेथे रामायण ते घडले तेथे शिव भारत तेथे घडते शिव भारत तेथे घडते रामकृष्ण ही तुझी दैवते प्रताप दुर्गा तुळजा युगंधराचा योगी अनंत सामर्थ्याचा सर्जा शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अनंत सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनामनांचे संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा युगंधरांचा योगी अनंतो सामर्थ्याचा सर्जा सूर्यराज तू चंद्रराज तू सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू राजयोग तू त्यागयोग तू वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदी क्षितिजा युगंधरांचा योगी अनंतो सामर्थ्याचा सर्जा तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारू तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारू तू दीनाचा रे सहकारू तू दीनाचा रे सहकारू संतांची अन गुणी जनांची करिशी तू पूजा युगंधरांचा योगी अनंतो
प्रताप दुर्गा तुळजा युगंधरांचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ना तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा. शिवशाही पाणीपुरी बघा, मस्त एक नंबर पाणीपुरी भेटते आणि खूप चविष्ट पाणीपुरी होते. शिवशाही पाणीपुरी आणि त्यांनी बघा एकदम मस्त असं दुकान सजवलेलं आहे, शिवशाही पाणीपुरी. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान मंदिर आहे. आणि हे मंदिर आहे ना मंडई, हे जे तालुका आहे मराठीवाडा या तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यात हे स्थापित आहे मंदिर. तर तुम्ही जरूर व्हिजिट करा. या मंदिरात खूप छान आहे आणि खूप ऐतिहासिक गोष्टी आहे त्या आतमध्ये. तुम्हाला तलवारी वगैरे शिवाजी महाराजांच्या बघायला भेटतील आणि अजून बरीच माहिती तुम्हाला या मंदिराच्या अवतीभोवती मिळेल. तर तुम्ही जरूर व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला घेतो मी तुमची रजा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे